जळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने बिनविरोध निवडीची हॅट्रिक साधली आहे। प्रभाग क्रमांक 9 मधून प्रतिभा गजानन देशमुख या बिनविरोध झाल्या आहेत। त्यांच्या विरोधातील एकमेव अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यामुळे त्या बिनविरोध झाल्या आहे। आज दिनांक 1 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता जळगाव महानगरपालिकेत यावेळी प्राप्त झाली आहे। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ताकद वाढल्याचे चित्र आहे। प्रतिभा देशमुख बिनविरोध होताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या बाहेर फटाके फोडून गुलालाची उधळण करत जल्लोष केला आहे। सध्याच्या स्थितीत जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी 1 तर शिवसेना शिंदे गटाचे 3 उमेदवार बिनविरोध झाले आहेत। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रतिभा देशमुख यांनी दिली आहे। तर उद्या अंतिम दिवस शिवसेना शिंदे गटाचे आणखी काही उमेदवार बिनविरोध होऊ शकतात असे संकेतही यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू बंगाडे यांनी दिले आहे। नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊयात। बिनविरोध तुम्ही निवडून आलेले आदरणीय गुलाबभाऊ पाटील शिंदे साहेब जनतेच्या सर्वांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा मी बिनविरोध निवडून आलेली। कुठल्या प्रभाग नंबर 9 होता। बहुत प्रतिभा सुधीर पाटील कुणाकडनं उभे होते? अपक्ष होते। काय विकास कामे काय आता नियोजन आपलं? रस्ते, गटारी, पाण्याची व्यवस्था, बगीचे। एवढं प्रेशर आल्यापासून शिवसेना शिंदे गटाची बिनविरोधची हॅट्रिक झालेली आहे। चल 3 उमेदवार आपले बिनविरोध झाले आज दिवसभर। माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि युवकांचं हृदयस्थान माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब, माननीय आमदार चंद्रकांत पाटील साहेब आणि सर्व चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या माध्यमातून या जळगाव शहरामध्ये जे आतापर्यंत झालेल्या विकासाच्या माध्यमातून असेल, आज मी खरं म्हणेल की महायुतीच्या माध्यमातून हा विजय झालेला आहे। महायुतीचंही मी मनपूर्वक ज्यांनी ही महायुती घडवली, आज माननीय या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांचेही मी आभार मानतो की आज जळगाव शहरासाठी जी महायुती झाली आणि पुढील काळामध्ये विकासाचं पर्व या सर्व नेत्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जळगावाचं कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती इथं झालेली आहे। आणि मागील काळामध्ये आमचे हे सर्व शिवसैनिक नगरसेवक यांनी जे कार्य चांगलं केलेलं होतं प्रभागामध्ये, ते प्रभावित होऊन त्या कार्यावर प्रभावित होऊन त्यांना एक पाठिंबा म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पाठिंबा दिलेला आहे आणि माघारी त्यांच्यासाठी घेतलेली आहे। उद्यापर्यंत किती अजून बिनविरोध होण्याची शक्यता अंदाज वर्तवत आहे? असं आम्ही सांगू इच्छित नाही, कारण की काही उमेदवार असतील, जर त्यांना खरंच पाठिंबा काही उमेदवारांनी दिला तर नक्कीच ही सुरुवात माननीय उच्च शिक्षित डॉक्टर गौरव सोनवणेच्या माध्यमातून झाली, दुसरी मनोज चौधरी झाले, तिसरी प्रतिभा देशमुख झाल्यात। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अशा प्रतिभा अजून पाहायला मिळतीलच आपल्याला। विष्णू जर बघितलं तर या प्रभागांमध्ये जे आहेत विरोधकांनी आपल्या विरुद्ध उमेदवारच दिलेले नव्हते, त्याच्यामुळे विरोधकांसोबत कुठेतरी सेटलमेंट झाली का आपली? नाही, कसं आहे, निवडणूक आहे, विरोधक उमेदवार देणार नाही असं होत नाही, परंतु विकास हा मोठ्या प्रमाणावर आहे। आपण पाहिलं असेल मनोज चौधरींचं आपण बुकलेट निवडणुकीच्या आधी आपण जर ती पाहिली असेल तो करोडीची आहे, म्हणजे जवळजवळ 18-20 करोडच्या वरती हा विकास प्रभागामध्ये केलेला आहे आणि हे दोघंही त्या प्रभागातील नगरसेवक होते।